तेरा ही बाल है आकाश झूले बहती रहे तेरी गंगा पूजा हो इतना। तर हा व्हिडिओ शुक्रवारचा आहे आणि ही जी क्लिप मी घेतलेली शुक्रवारची आहे. तर शुक्रवारी म्हणजे मुलांची एक्झाम पूर्ण संपली होती आणि शनिवारी आपला 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन होता. त्याच्यामुळे मला स्वातंत्र्य दिनानिमित्त मुलांकडनं एक गाणं म्हणून घ्यायचं होतं, जे मी इथे मुलांसोबत म्हणते. आता पूर्ण गाणं दाखवलं तर कदाचित मला स्ट्राईक मिळेल किंवा मग कॉपी क्लेम देखील मिळू शकतो. त्याच्यामुळे मग मी हे इथे म्यूट केलेलं आहे. तर आता ना म्हणजे मुलं तर आहेत भरपूर, सकाळची मुलं काही आलेली नाही आहेत आणि एका मुलाचं जे इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्याची एक्झाम होते. निलय शाळेतून आला होता. त्याला मुलं म्हणत होती ये ये, पण निलय काही येत नव्हता, कंटाळला होता तो. तर म्हटलं ठीक आहे चला आपणच म्हणूया. आणि मग आता हे दुसऱ्या दिवशी 15 ऑगस्टचं मी तुमच्याशी शेअर करते. आता 14 ऑगस्टच्या दिवशी म्हणजे 14 ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन आहे आणि 1946 ते 1947 या एका वर्षामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी म्हणजे या एक वर्षामध्ये काय घडामोडी घडल्या, कशा प्रकारे जे राज्यांचं विलिनीकरण होतं ते कशा पद्धतीने करून घेतलं आणि कशा प्रकारे पाकिस्तान वेगळा झाला, पाकिस्तानची फाळणी होतेवेळी नक्की काय काय घडलं, हे सगळं मुलांना मी शुक्रवारी सांगत होते. आणि शुक्रवारी ना जास्त मी काही शिकवलंच नाही मुलांना, फक्त या विषयावरती चर्चा करण्यात आली. 14 ऑगस्ट जो पाकिस्तानचा दिवस आहे स्वातंत्र्य दिन आणि 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन आहे, तर त्यांचा आधी का आणि आपला नंतर का, तर हे सगळं मी मुलांना एकदम इतिहास त्यांना व्यवस्थित उलगडून सांगितला. मुलं खूप शांतपणे ऐकत होती आणि त्यांना मी हे देखील सांगितलं की स्वातंत्र्य हे आपल्याला मिळालंय, हे खूप म्हणजे एक खूप प्रिशियस असं गिफ्ट आहे आपल्याला मिळालेलं, म्हणून आपण याचा गैरवापर करता कामा नये. आणि हे जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं होतं तर त्यावेळेस हिंदू आणि मुस्लिम हे करतच भारत आणि पाकिस्तानची फाळणी झालेली आहे आणि त्याच्यामुळे इतक्या मोठ्या घडामोडीनंतर ब्रिटिशांकडनं आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. तसं बघायला गेलं तर ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं व्यापार करण्याच्या दृष्टीने आणि आपलं खूप शोषण केलं. पण जी फाळणी झाली भारत आणि पाकिस्तानची ती फक्त हिंदू आणि मुस्लिम ह्या कारणामुळेच झालेली आहे. तर हे सगळं मुलांना सांगितलं होतं आणि या गोष्टी आपण इथून पुढे भविष्यामध्ये अजिबातच करणार नाही आहोत, म्हणजे भेदभाव असं अजिबातच करणार नाही आहोत, हे सगळं मुलांना मी समजावून सांगितलं. तर आता 15 ऑगस्टची सकाळ मी तुमच्याशी शेअर करते, म्हणजे शनिवारचा दिवस तुमच्याशी शेअर करते. तर सकाळी निलय लवकरच उठला 6:30ला आणि त्याला जायचं होतं शाळेमध्ये. तर त्याने पटापट त्याची तयारी केली आणि तो 2 दिवसापासून मला म्हणत होता की मम्मी तू शाळेमध्ये येशील का माझ्या 15 ऑगस्टला वगैरे. तसं बघायला गेलं तर निलयचे फक्त 2च वर्ष आहेत शाळेमध्ये आणि मोठ्या मुलाच्या वेळेस मी दरवर्षी जायचे, पण ह्या वर्षी ना एखादं वर्ष मी नाहीच गेलेली निलयच्या वेळेस. तर म्हटलं की चला इतका मुलगा इन्सिस्ट करतोय तर आपण गेलो पाहिजे. तर घरातून निघते वेळी जवळपास मला 7:30 होऊन गेलेले आणि शाळेमध्ये मी आले. बाहेर भरपूर पाऊस होता आणि मी जेव्हा शाळेमध्ये आले तेव्हा झेंडावंदन वगैरे सगळं झालं होतं. खूप सुंदर अशी रांगोळी काढली होती आणि खूप अशी छान असं ड्रॉइंग देखील या बोर्डवर काढलं होतं. इतकं सुंदर ना, तर कुठेतरी शाळेचे दिवस आठवले. आणि मग थोड्या वेळ जवळपास पाऊण तास मी शाळेमध्ये थांबले आणि निलय आणि मी सोबतच घरी आलो. घरी येताना 15 ऑगस्टच्या निमित्ताने मुलांना काही थोडासा खाऊ घेतला आणि गप्पा गोष्टी करत आम्ही घरी आलो. तसं बघायला गेलं तर शाळेत जाताना आम्ही दोघंही काही खाऊन पिऊन गेलो नव्हतो, कारण की निलयला जवळपास 6:45ला पोहोचायचं होतं आणि मला पोचता शाळेमध्ये जवळपास 7:40 होऊन गेलेले. त्याच्यामुळे खाणं पिणं म्हटलं तिकडनं आल्यानंतरच आपण हे सगळं करूया. तर आम्ही घरी आलो, हातपाय वगैरे धुतले आणि मग इथे आता मी चहा वगैरे ठेवून घेतीये.
तर मुलांचे पप्पा असते ना, तर मुलांचे पप्पा आता सध्या गावी गेलेले आहेत. तर मुलांचे पप्पा असले ना, की मस्तपैकी मुलांसाठी असा 15 ऑगस्टला आम्ही ना बाहेरूनच ते नाश्ता वगैरे मागवतात मुलांसाठी. तर म्हटलं आता हे नाही येत म्हटल्यानंतर मी थोडंफार काहीतरी घेऊन येते. निलयला विचारलं, "तू काय खाणार आहेस?" तर निलयने असं काही खास सांगितलं नाही. मग म्हटलं, की चला नाश्त्यासाठी त्याला ब्रेड घेऊया. ब्रेड घ्यायचा म्हटलं का, तर तो लगेच हो म्हणाला. त्याला चहा ब्रेड आवडतो म्हणून मग मी त्याला ब्रेड घेतला. एक टुटी फ्रुटीचा ब्रेड घेतला आणि थोडासा ढोकळा आणि थोडीशी जिलेबी घेतली. आता 15 ऑगस्ट आपल्या म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन आहे, एवढा मोठा उत्सव आहे, तर आपण थोडाफार तर साजरा केलाच पाहिजे नाही का? मग थोडंसं गोड वगैरे आणलं, तर जिलेबी मी जास्त काही आणलीच नव्हती, कारण की जिलेबी कोणीच घरामध्ये खात नाही. तर म्हटलं की 4-5 जिलेबी जे काही अर्धा पावमध्ये आलेल्या, तर त्याच आणल्या मी. निलयला मी विचारलं, "निलय जिलेबी आणि ढोकळा देऊ का?" तर निलयचं पहिलंच उत्तर होतं, की "नकोय मला ब्रेड आणि तूप लावून भाजून दे." तर म्हटलं, "ठीक आहे चला." तर म्हटलं, "इथे मी आता नाश्ता काढून घेते आणि राहिलेला नाश्ता मोठ्या मुलासाठी ठेवते." स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर स्वातंत्र्य दिन आपला होऊन गेलेला आहे आणि 15 ऑगस्टच्या निमित्ताने आता हा व्हिडिओ थोडासा लेट होतोय, पण तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर इथे ब्रेड वगैरे भाजून झाला आणि निलयला मस्तपैकी चहा, ब्रेड वगैरे दिलेला आहे आणि थोडासा मी नाश्ता जो घेतलेला आहे तो मी खाऊन घेतला. घरातलं काहीच काम झालं नव्हतं. फक्त मी कपडे वगैरे धुतले होते. एका साईडला मशीन लावली होती आणि अंघोळ करून गेले होते. तर आता आल्यानंतर बरचसं काम करायचं बाकी होतं. तर म्हटलं आता हे सगळं करून घेते. पावसातून आल्यामुळे छत्र्या खूप भिजल्या होत्या. तर म्हटलं बाथरूममध्ये ठेवण्यापेक्षा त्या ओल्याच राहतात. तर मी इथे उघडून ठेवल्या होत्या. तर त्या लगेच सुकल्या आणि त्या सगळ्या आता मी आवरून घेते आणि आता लादी वगैरे पुसून घेते. तर 15 ऑगस्ट म्हटलं ना, की खूप आनंदाचा दिवस असतो आणि मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवले शाळेत जाताना. तर आम्ही म्हणजे 5ही बहीण-भावंडं एकाच शाळेमध्ये शिकलो आणि 15 ऑगस्ट असो किंवा 26 जानेवारी असो, तर आम्ही सकाळी काळजीने उठायचो. आमचे आई-वडील तर कधी आम्हाला त्यांनी उठवलं नाही, पण आदल्या दिवशी ते आवर्जून सांगायचे, की उद्या 15 ऑगस्ट असेल किंवा 26 जानेवारी असेल, तर ते तसं सांगायचे आणि आम्हाला म्हणायचे, की सकाळी लवकर उठा आणि तुम्हाला ग्राउंडवर जाणं गरजेचं आहे स्कूलच्या. तर आम्ही ना 5ही बहीण-भावंड आता मोठा भाऊ खूपच माझ्यापेक्षा मोठा आहे आणि म्हणजे आमचे चौघा 5 जणांमध्ये 3-3 वर्षाचा फरक आहे. तर त्याच्यामुळे ना मोठा भाऊ वगैरे निघाला, की त्याच्या पाठोपाठ आम्ही दोघं-तिघं जण लगेचच निघायचो आणि त्यावेळेस ना माझी माझ्या पाठची जी 2 भावंडं ती थोडी लहानच असायची. तर त्यांना देखील असं कुतूहल वाटायचं, की नक्की काय होतं वगैरे म्हणजे त्या दिवशी शाळेमध्ये. तर खूप छान असे परेड वगैरे होतात आणि नॅशनल अँथम होतं. झेंडा जेव्हा फडकवतो, ध्वजारोहण होतं ज्यावेळेस, तर त्यावेळेस इतकं म्हणजे भारीवाली फिलिंग येते ना, तर खूप छान वाटलं. तर म्हटलं, की चला आपण जोपर्यंत मुलं शाळेत आहोत, तोपर्यंत जाऊन येणं खूप गरजेचं आहे. आणि मुलांच्या मनामध्ये ना या 2 दिवसाची 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीचं महत्त्व देखील तितकं पटवून आपल्याला देता आलं पाहिजे आणि त्यांना त्याची जाणीव करून दिली पाहिजे. त्या दिवशी आपण शाळेमध्ये गेलं पाहिजे. झेंडावंदन वगैरे केलं पाहिजे. तर नाश्ता मी आधीच करून घेतला होता. लादी वगैरे पुसली आणि मग आता दिवाबत्ती वगैरे करून घेतीये. तर इथे ना बाहेर मी सकाळी जेव्हा शाळेमध्ये गेले होते तेव्हा पाऊस नव्हता. पण शाळेमध्ये गेल्यानंतर इतका धो-धो पाऊस सुरू झाला. जाताना देखील थोडाफार पाऊस होता आणि बाहेर एवढा मुसळधार पाऊस पडतोय ना तर काय सांगू. गावी इतका पाऊस नाहीये, पण आपल्या इकडे भरपूर पाऊस आहे शहरामध्ये आणि कल्याणमध्ये तर 15 ऑगस्टच्या दिवशी भरपूर पाऊस होता. तर आता म्हटलं की 15 ऑगस्ट आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्टच्या दिवशी काहीतरी मुलांना छान असं बनवून खाऊ घातलं पाहिजे. म्हणून मग मी ना आदल्या दिवशी पनीर बनवलं होतं आणि हे पनीर आता म्हणजे चिरून घेतेय. एका साईडला मसाला भाजत ठेवलाय. आज मी बनवणार आहे मटर पनीर. निलयचं आदल्या दिवसापासूनच सुरू होतं, की "मम्मी तू काय स्पेशल वगैरे बनवणार आहे?" म्हणून. तर त्याला म्हटलं मटर पनीर बनवते आणि फुलके किंवा मग चपाती वगैरे बनवते. तर त्यांचं असं म्हणणं होतं, की "नाही मटर पनीर बरोबर पुरी बनव" म्हणून. तर म्हटलं, की "चला आता काय आम्ही तिघं आहोत म्हटल्यानंतर पुरी वगैरे बनवते." मुलांचे पप्पा असले ना, की पुरी वगैरे जास्त त्यांना आवडत नाही. म्हणून मग त्यांच्यासाठी वेगळं असं काहीतरी बनवावं लागतं. पण आता आम्ही तिघंच होतो. म्हटलं, की चला जास्त काही आपल्याला बनवावं लागणार नाही. मला मटर पनीर बनवून घ्यायचं होतं. मसाला छान कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये काजूचे तुकडे घालून मसाला छान बारीक करून घेतला होता आणि आता इथे मसाला छान असं तेलावरती परतून घेतेय.
आता मटर पनीर म्हटल्यानंतर निलयला इतकं काही म्हणजे असं वेगळं वाटलं नाही. पण त्याच्यासोबत पुरी आणि श्रीखंड आहे म्हटल्यानंतर निलयचा चेहरा खूप खुलला आणि मोठा मुलगा देखील म्हणत होता, की पुरी कर म्हणून. तर म्हटलं, की चला आजचा बेत आहे 15 ऑगस्टचा मटर पनीर आणि पुरी श्रीखंड, श्रीखंड पुरी. तर इथे मस्तपैकी मसाला भाजून घेतलाय आणि हे जे तिखट होतं हे मम्मीने मला दिलं होतं. तर ते म्हटलं, की आज आपण मटर पनीर बनवूया. तर 1-1.5 चमचा मी तिखट घातलंय आणि छान असं परतून घेते. आणि यामध्ये आज ना मटर पनीर सोबत जे पनीर मी तयार केलेलं ना, तर ते भरपूर बनलं होतं. मी विचार करत होते याच्यातलं थोडंसं ठेवू म्हणून, पण परत म्हटलं थोडंसं ठेवून काय करणार? राहतील तर साधारणपणे 10 ते 12 तुकडे राहतील. तर मग म्हटलं, की चला सगळंच पनीर मी या ग्रेव्हीमध्ये घातलं आणि आता छान मिक्स करून आता ते उकळत ठेवतीये. एका साईडला मटर पनीर होतंय, तोपर्यंत मी दुसऱ्या साईडला पीठ वगैरे मळून ठेवलं होतं आणि आता मला पुऱ्या वगैरे करायच्या आहेत. तर पुरीचं पीठ ना साधारणपणे घट्टच मळायचं. जितकं पीठ आपण घट्ट मळू, तितकं पुऱ्या ना अशा खुसखुशीत आणि कमी तेल खेचतात. पण जितकं पीठ असं मऊ लुसलुशीत असेल ना, तर तितकं पुऱ्या ना तितक्या तेलकट होतात. तर आता ह्या पुऱ्या मी पटापट तळून घेते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पुरीचं जर पीठ तुम्हाला असं वाटत असेल, की म्हणजे मळून ठेवल्यानंतर मऊ बनतंय जास्तीचं, तर त्याच्यामध्ये थोडासा ना 2 चमचे रवा घालायचा. मग पुऱ्यांचं पीठ ना छान असं कडक मळलं जातं. तर इतक्या पुऱ्या करून घेतल्या मी आणि आता सगळा स्वयंपाक माझा झाला होता. तर आता हे जे किचन आवरायचं होतं ते पटापट आवरून घेतेय. तर निलयला देखील भूक लागली होती आणि आता वाजत आलेले आहे जवळपास 1 वाजत आलाय दुपारचा आणि बाहेर बघा आता इतकं ऊन पडलेलं आहे. मगाशी पाऊस पडत होता आणि आता ऊन पडलंय. तर असं सध्या तरी कल्याणचं वातावरण आहे आणि आता इथे मी निलयला जेवायला देतेय. तर श्रीखंड पुरी म्हटलं की निलयचं फेव्हरेट आहे. तर जेवण देतेय आणि त्याचं चाललं होतं की मला भूक लागली मम्मी मला पटकन दे. तर म्हटलं की चला आता हे देते. तर श्रीखंड मला म्हणजे आम्रखंड आणायचं होतं. पण म्हटलं की नेहमी-नेहमी आम्रखंड ट्राय करण्यापेक्षा आज थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करूया. तर इथे ना मी म्हणजे इलायची, बदाम, पिस्ता याचं श्रीखंड आणलं होतं. तर आता ते मी निलयला देतेय आणि बाकीचं राहिलेलं काम उरकून घेते. आणि आता दुसऱ्या दिवशी रविवार होता, म्हणून मग आता दुसऱ्या दिवशीची देखील मला तयारी करायची होती. तर निलायला पटकन जेवायला वगैरे दिलं. नंतर आम्ही जेवण करून घेणार आहोत. तर म्हटलं की चला आता वेळ आहे तोपर्यंत ना डोस्याचं भिजत घालूया. इथं मस्तपैकी रेशनचे तांदूळ, घरचे अख्खे उडीद आणि मेथी दाणे घालून हे मी भिजत ठेवलेलं आहे. तर असं होतं माझं 15 ऑगस्टचं रुटीन. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.